नमस्कार मित्रांनो, देव माणूस मधला अध्याय 7 नोव्हेंबर भागामध्ये सगळे पडवीत बसलेले असतात. तेवढ्यात लाली येते आणि फुलाबाईला म्हणते, आईची तब्येत बरी नाही आहे, मी जाऊन येऊ का? फुलाबाई म्हणते, अगं त्यात काय विचारायचं, जा तू जाऊन ये. आता लाली बॅग घेते आणि जायला लागते. तेवढ्यात आजी म्हणते, एवढं पैशाचं घाबाड घेऊन कुठं निघालीस ग? आता तर लाली काय सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते आणि खास करून गोपाळ. लाली म्हणते, कसलं घाबाड, काय पण काय बडबड करताय? आजी म्हणते, मी बडबडते? अगं मला दिसत नसलं म्हणून काय झालं, पण समद कळतंय. मी विचारल्यावर घाबरलीस ना? त्या मेल्याच्या नादी लागून ही बी बिघडली, वानने पण गुण लागलाय. फुलाबाई म्हणते, झालं का तुमचं सुरू? पहिले गोपाळच्या मागं लागत होता, आता लालीच्या. आजी म्हणते, मी उगाचच मागं लागत नाही. अगं तुमच्या डोळ्याचे झापडं निघाले ना, मग कळलं तुम्हाला. आपा म्हणतात, म्हातारे झालं का तुझं सुरू? रणजी म्हणते, आत्या बरोबर बोलतायत. काय ग लाले, खरंच बॅगेत पैसे की काय? फुलाबाई म्हणते, जा ग लाली तू, यांच्या नको नादी लागू. आता लाली काहीच बोलत नाही आणि निघून जाते. आता गोपाळ आज जाऊन म्हणतो, जे कुणाला दिसत नाही ना ते म्हातारीला दिसतंय, म्हणजे नक्कीच कुठंतरी पाणी मुरतंय. म्हणजे माधुरीचा खून लालीने आणि 20 लाख रुपये पण. नक्की काय आहे ना ते मला बघितलंच पाहिजे. आता गोपाळ लालीचा पिछा करत असतो. लाली घाबरत इकडे तिकडे बघत शेवटी माहेरी पोचते. रानमाळात तिचे वडील तिचे वाटच बघत असतात. ते आता बॅगमधून पैसे काढते. तिचे वडील म्हणतात, एवढं पैसे तुझ्याकडं? हे लपून गोपाळ बघत असतो. तिचे वडील म्हणतात, कुठून आलेत? आता लालीला आठवतं, माधुरी आणि गोपाळ प्रत्येक वेळेस भेटत असतात आणि त्याच वेळेस लाली तिथे उपस्थित असते. माधुरी गोपाळच्या दुकानात जाते आणि आज जाऊन दोघंही बोलत असतात. त्यावेळेस माधुरी त्याला साखळी देते आणि म्हणते, गोपाळ आपण कधी पळून जायचं? हे बघ तू काळजी करू नको, माझ्याकडे 20 लाख आहेत. गोपाळ म्हणतो, तू लवकरच जाऊया. ती म्हणते, अरे कधी? आता तर माझं लग्न व्हायला आलं आहे. गोपाळ म्हणतो, तू हळद लावून घे आणि हळदीच्या रात्रीच आपण पळून जाऊया. हे आता आठवत असतं जेव्हा लाली खड्डा खांदत असते आणि त्यामधून पैशाची बॅग काढते. ती बॅगमधून पैसे काढत म्हणते, कधी वाटलं नव्हतं या पैशाचा उपयोग असा होणार. ती आता त्यामधून काही पैसे घेते आणि परत ती बॅग पुरून टाकते. आणि जेव्हा चालायला लागते तेव्हा तिच्यासोबत अजून एक कोणीतरी चालत असतं. लाली बघते. माधुरी म्हणते, तू का केलंस असं? म्हणजे तुला माहीत होतं मी आणि गोपाळ पळून जाणार? लाली म्हणते, होय, तुम्ही आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा भेटलात तेव्हा तेव्हा मी तिथेच होते. एवढंच काय, हळदीच्या दिवशी तू हळद लावायलाही तयार नव्हती आणि जेव्हा गोपाळ आला तेव्हा मी तुझ्याकडं बघितलं. तुझा चेहराच खुलला आणि तू हळद लावायला तयार झालीस आणि नंतर एका मुलाच्या कानात जाऊन बोललीस. त्यानंतर तुम्ही दोघं भेटलात. तेव्हा तू गोपाळला म्हणत होती, अरे मी गाडीची सोय केलेली आहे, आपण आज रात्रीच पळून जाऊया. तेव्हा तो तुला म्हणाला, तुला काही करायची गरज नाही आहे, मी सगळी व्यवस्था केली आहे. आणि मग काय, निम्या रात्री हे उठून गेले आणि मी त्यांच्या आधी बाहेर पडले. आता लाली बाहेर येते तेव्हा माधुरी गोपाळची वाट बघत असते. आता लाली कोयताच घेऊन येते आणि माधुरीच्या मागे उभे राहते. आता माधुरी मागे बघते आणि जाम हादरते आणि म्हणते, आमच्या दोघांचं एकमेकावर प्रेम आहे आणि तू काही कर, आम्ही पळून जाणार म्हणजे जाणार. आता माधुरी पटकन तिच्या गळ्याला कोयता लावते आणि म्हणते, तुझी हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्यावर नजर टाकायची? एक बाई काही सहन करू शकते, पण आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात दुसरी बाई कधीच सहन करू शकत नाही. मी तुला माझी मैत्रीण मानलं, मला या गावामध्ये दुसरी मैत्रीण नव्हती, फक्त तू एकटी होती आणि तू काय केलंस, मलाच धोका दिला. माधुरी म्हणते, तू कितीही प्रयत्न कर. आता लालीला खूप राग येतो आणि ती माधुरीचा गळा कापते. आता मात्र माधुरी जमिनीवर कोसळते आणि धडपडायला लागते. थोड्या वेळातच ती रक्ताच्या थारोळ्यात असते. तेवढ्यात दाराचा आवाज येतो. लाली बॅग घेते आणि पळ काढते, पण ते आज शिरणार तेवढ्यात आप्पा येतात. आता लालीच्या हातातला कोयता खाली पडलेला असतो आणि त्यावर आप्पांचा पाय पडतो. गोपाळ आता बाहेर येतो आणि अंधारामध्ये पायरीवरून घसरतो आणि तो धापकन पडतो ते माधुरीच्या रक्तावर आणि रक्ताचे शिंतोडे
त्याच्या तोंडावर उडतात. तो आता चेहरा पुसतो तर हाताला रक्त. समोर बघतो तर माधुरी रक्ताच्या थारोळ्यात असते. आप्पा आता पाणी पितात आणि झोपायला जातात. लाली आता आत जाते आणि पटकन दार लावते. ती एवढी घाबरलेली असते की तिला रडावं की काय करावं हेच कळत नाही. ती समोरचा तांब्या घेते आणि घटाघट पाणी पिते. त्यानंतर तिचं लक्ष त्या बॅगकडं जातं. ती बॅग उघडते. त्यामध्ये खूप सारे दागिने आणि पैसे असतात. लाली म्हणते, एवढे पैसे, एवढे दागिने? आता ती बॅग ती पटकन लपवते. आता लालीसमोर माधुरीचं भूत उभं असतं आणि ती म्हणते, कळलं ना मी तुला का मारलं ते? आणि इकडे काय, गोपाळ आणि आप्पाचाच वाद चालू असतो. आप्पा म्हणतात, तू मारलंस, माझ्या माथी मारू नकोस. गोपाळ म्हणतो, तुम्ही मारलं, पैशासाठी तुम्ही ह्या थराला जाल असं वाटलं नव्हतं. आप्पा म्हणतात, अरे मी नाही मारलं. गोपाळ म्हणतो, मग तुम्ही इथं का आलात? आप्पा म्हणतात, गाय सारखी हांबरायची, असं वाटलं तिने खजिना बघितला असणार. डोक्यावर एवढं कर्ज, असं वाटलं हा खजिना घेईल आणि कर्ज मिटवेल. पण इथं काय, हा मुर्दा निघाला. पण गारे गोपाळ, तू का मारलंस हिला? तुझ्यासारखी मागं लागत होती म्हणून? गोपाळ म्हणतो, खरं तर ती मागं लागायची ना, मला लई राग यायचा. असं वाटायचं हिचा जीवच घ्यावा, पण नाही ना घेतला. मग तुम्ही नाही मारलं, मी नाही मारलं, मग हिला मारलं कुणी? तोपर्यंत लाली आता घरी पोचते आणि गावाला जायची तयारी करते. कारण तिचं आईचं दुखत असतं आणि त्यासाठी पैशाची खूप गरज असते. आता लाली वडिलांना पैसे देत असते आणि गोपाळ बघत असतो. आता त्यालाही आठवतं पोलीस स्टेशनमध्ये माधुरीचं पॅन्डल पडतं आणि लाली ते गुपचूप उचलते आणि गोपाळला म्हणते, असं जर करत राहिला ना, एक दिवस अडकाल. तेव्हा गोपाळ तिच्यासोबत खूप खोटं नाटं बोलतो. आता मात्र त्याला स्वतःचीच लाज वाटते आणि हे कळून चुकतं की लालीने त्याला किती उल्लू बनवलं. तो अच्छा, तर माधुरीला हिने पैशासाठी मारलं आणि एवढ्या दिवस मीच वेडा बनत राहिलो. इकडे जामकर विचारात पडतात. त्या घराच्या बाहेर एक भिकारी. आता तोही जामकरला चुना लावून जातो. त्यानंतर लाली पोलीस स्टेशनमध्ये येते काय, तिला चक्कर येते काय, ती खाली पडती काय, आता एक एक करून जामकरला सगळंच आठवत असतं. एवढंच काय, आता संशयाच्या घेऱ्यामध्ये आप्पाही पोचतात. लालीचे वडील म्हणतात, लाली अगं मी काय विचारतो, एवढे पैसे कुठून आणले? लाली आता खोटं बोलत म्हणते, यांनी दिले. ते म्हणतात, काय तुझ्या आईच्या दुखण्यासाठी जावयापणी पैसे दिले? खरंच लाले, तू लई नशिबाने, तुला गोपाळसारखा नवरा मिळाला. लाली करते आणि वडिलांना विचारते, एवढे पैसे पुरतील ना? नाही म्हणजे अजून लागत असले तरी सांगा. आता आईच्या नशिबाने पैसे आले तर ती बरी झालीच पाहिजे. आता लाली निघते. चोरावर मोर. तुम्हाला काय वाटतं, आता गोपाळला लाली भारी भरायलाच हवी का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.